वाड्याच्या दिशेने निघाले. रोहन आणि अजिंक्यची अवस्था पाहून काहीतरी गंभीर नक्कीच झालंय याची क्षितिजला जाणीव झाली. पण तो प्रवासापेक्षा प्रवासात झालेल्या मानसिक आघाताने जास्त थकलेला असल्याने त्याने थोडं फ्रेश होऊन नंतरच विषय काढावा हा विचार केला आणि त्यांच्याबरोबर आत निघून गेला. संध्याकाळचे 4 वाजून गेले होते. रोहनने क्षितिजची रवीला ओळख करून दिली, पण ओळख करताना तो पॅरानॉर्मल एक्सपर्ट असल्याचं सांगितले नाही. ती गोष्ट त्याने कटाक्षाने टाळली. नेमकी हीच गोष्ट क्षितिजला खटकली, पण रवीसमोर त्याने त्याबद्दल एक अवाक्षर सुद्धा काढले नाही. क्षितिज फ्रेश होऊन आला. रवीने तिघांनाही नाश्ता आणून दिला. नाश्ता करून रोहन क्षितिजला वाड्याच्या बाहेरील कट्ट्याजवळ घेऊन गेला. अजिंक्य आधीपासूनच तिथे उपस्थित होता. दोघांनीही मिळून गेल्या 2 दिवसात घडलेल्या घटनांचा पाडा क्षितिज समोर वाचला. सर्व घटनाक्रम ऐकून क्षितिज काही काळ सुन्न झाला. त्यात विक्रांतच्या मृत्यूची बातमी ऐकून तो खूप हळहळला. म्हणजे एवढे सगळं घडलंय आणि विक्रांतचं शव? क्षितिज आश्चर्यचकित होत म्हणाला. हो क्षितिज, गेल्या 2 दिवसात होत्याचं नव्हतं झालंय. विक्रांतचं शव आम्ही वाड्याच्या मागेच गाडले. अजिंक्य शांतपणे म्हणाले. जर एवढ्या भयानक गोष्टी घडल्या तिथे तर तुम्ही मग इथून गेलात का नाही? क्षितिजने शंका बोलून दाखवली. विक्रांतच्या मृत्यूचे रहस्य उलगडल्याशिवाय नाही, रोहन आवेशात म्हणाला. काळजी करू नका, मी आहे तुमच्याबरोबर, क्षितिज म्हणाला आणि दोघांच्याही अंगात ऊर्जा संचारली. आज रात्रीच मी माझा सगळा सेटअप उभा करतो, क्षितिज पुढे म्हणाला. रवी गेल्याशिवाय आपल्याला काहीच करता येणार नाही. अजिंक्यने क्षितिजला सावध केलं. तिघेही रवी घरी जाण्याची वाट पाहत होते. 7:30 वाजता रवी किचनमधून बाहेर आला आणि तिघांचा निरोप घेऊन चालता झाला. त्यांनी काही काळ तसाच जाऊ दिला. घड्याळात 8चा ठोका पडला. क्षितिज त्याची बॅग घेऊन हॉलमध्ये आला. त्याने त्याचा पॅरानॉर्मल सेटअप लावण्यास सुरुवात केली. पूर्ण सेटअप करण्यासाठी त्याला 1.5 तासांचा अवधी लागला. तोपर्यंत 9:30 वाजून गेले होते. वाड्यात काही मोक्याच्या ठिकाणी त्याने इन्फ्रारेड थर्मोमीटर, डिजिटल व्हॉइस रेकॉर्डर आणि EMF सेन्सर लावून टाकले, जेणेकरून निगेटिव्ह एनर्जीच्या आगमनाची सूचना त्यांना मिळावी. हा त्यामागचा हेतू होता. सर्व उपकरणे गरजेच्या ठिकाणी उभारली गेली. रोहन आणि अजिंक्य त्याला लागेल ती मदत करतच होते. सेटअप उभारल्यानंतर तिघांनीही थोडं खाऊन घेतलं आणि रात्रीचे 12 वाजण्याची वाट पाहू लागले. जसजसा वेळ जात होता तसतसा रोहन आणि अजिंक्यला धडकी भरत होती. आदल्या दिवशीची रात्र वाड्याच्या बाहेर काढलेली असल्यामुळे त्यांना कोणता त्रास सहन करावा लागलेला नव्हता. पण आज रात्री काय होईल ह्या विचारानेच त्यांच्या अंगाची लाहीलाही होत होती. आपण जगू की मरू हाच विचार त्यांना भेडसावत होता. क्षितिजने घड्याळ चेक केले. 11:30 वाजले होते. 12 वाजण्यास अर्धा तास शिल्लक होता आणि आता हाच अर्धा तास आणि जमल्यास पुढचा काही वेळ त्यांना दबावाखालीच राहावं लागणार होतं. दोघांच्याही जीवाची होत असलेली घालमेल पाहून क्षितिजने त्यांना शांत राहण्यास सांगितले. थोड्याच वेळात वाड्यात स्मशान शांतता पसरली. 12 वाजण्यास काही मिनिटेच शिल्लक होती. घड्याळात 12चा ठोका पडला. वाड्यातील शांततेमुळे घड्याळाच्या ठोक्याचा आवाज रोहन आणि अजिंक्यची भीती वाढवत होता. 12 वाजले तसे तिघेही सावध झाले. क्षितिज आपल्या एका हातात नाईट व्हिजन कॅमेरा आणि दुसऱ्या हातात घोस्ट इंडिकेटर घेऊन वाड्याच्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊन काही समजते का ते पाहू लागला. रोहन आणि अजिंक्य त्याच्या मागे शेपटीसारखे जात होते. थोड्याच वेळात क्षितिजने वाड्याचा तळमजला पूर्णपणे पिंजून काढला, पण त्याला निगेटिव्ह एनर्जी कुठेच जाणवली नाही. त्याच्या डिजिटल व्हॉइस रेकॉर्डरवर त्याला कोणत्याही प्रकारचं इंडिकेशन उमटले नाही. आता त्याने आपला मोर्चा वरच्या मजल्यावर वळवला. यावेळी रोहन आणि अजिंक्य दोघेही त्याच्याबरोबर त्याच्या मागेच होते. तिघेही सावधरित्या जिना चढत होते. क्षितिज पुढे, रोहन मध्ये, अजिंक्य मागे, अशा क्रमाने ते जात होते. हळूहळू करत ते वरच्या मजल्यावर पोहोचले. क्षितिज आपली उपकरणे घेऊन कोपऱ्यातील खोल्यांकडे वळला. अत्यंत सावधरित्या तो एक एक पाऊल टाकत होता. रोहनही त्याच्याबरोबर चालत होता, पण अजिंक्य त्यांच्यापासून थोडा मागेच होता. त्याच संधीचा फायदा घेऊन अतृप्त सांगाडा अजिंक्य समोर येऊन उभा टाकला. त्याचं भयानक रूप बघून अजिंक्यच्या शरीरात कंपन जाणवू लागले. त्याची हाडे गोठू लागली. तोंडातून आवाज बाहेर निघत नव्हता. शरीराची हालचाल मंदावत होती.
शरीराला एक प्रकारचा लकवा मारल्यासारखं वाटू लागलं. डोळ्यापुढे अंधारी येऊ लागली. क्षितिज आणि रोहन कोपऱ्यातील एका खोलीत होते. क्षितिज पूर्ण खोली व्यवस्थितरित्या तपासून पाहत होता. तेवढ्यात रोहनने सहज मागे वळून पाहिलं तर अजिंक्य त्याला दिसला नाही. म्हणून तो खोलीच्या बाहेर येऊन टॉर्चच्या प्रकाशात त्याला शोधू लागला. पण अजिंक्य त्याला पूर्ण मजल्यावर कुठेच दिसला नाही. म्हणून त्याने बाजूच्याच खोलीत टॉर्चचा प्रकाश टाकून डोकावून पाहिलं आणि जोरात किंचाळला, इतका की संपूर्ण वाड्यात त्याचा आवाज घुमू लागला. रोहनची किंकाळी ऐकून क्षितिज वाऱ्याच्या वेगाने खोलीतून बाहेर आला आणि त्याने बाहेर मजल्यावर टॉर्चचा प्रकाश टाकला. रोहनला खाली पाय मोडपून बसलेलं बघून तो रोहनजवळ आला. तोच त्याची नजर त्या खोलीतील थरकाप उडवणाऱ्या दृश्याकडे गेली आणि आयुष्यात कधीच न घाबरलेला क्षितिज पहिल्यांदा थोडा घाबरला. समोरच मृत अवस्थेतील अजिंक्य पडलेला होता. त्याच्या पोटावर तोच अतृप्त सांगाडा बसलेला होता. त्याच्या शरीराचे लचके तोडत होता. लचक्यांबरोबरच अजिंक्यच्या शरीरातून रक्ताचे पाठ वाहत होते. ठिकठिकाणी रक्तच रक्त पसरलेलं होतं. पण तरी तो अतृप्त सांगाडा लचके तोडतच होता. असा किळसवाना प्रकार क्षितिजने ह्याआधी कधीच पाहिलेला नव्हता. त्याच्या अंगावर सरकन काटा आला. सांगाडा थांबला. त्याने आपल्या खड्डेमय डोळ्यातून त्या दोघांकडे पाहिलं आणि चित्कारला. तोच त्याच्या तोंडातून अजिंक्यच्या रक्ताचे थेंब त्या दोघांच्या अंगावर उडाले. क्षितिजच्या हातातून टॉर्च खाली पडला आणि सगळीकडे अंधार पसरला. क्षितिजने लगेच खाली वाकून टॉर्च उचलला आणि पुन्हा एकदा खोलीत प्रकाश टाकला. आता खोलीत फक्त रक्ताचा आणि मांसांचा सडा पडलेला होता. सांगाडा खोलीत कुठेच दिसत नव्हता. त्यांनी संपूर्ण खोलीत टॉर्चचा प्रकाश टाकून पाहिला. समोर अजिंक्यचं अर्धनग्न अवस्थेतील शरीर पडलेलं होतं. डोक्याचे केस खेचून काढण्यात आले होते. त्याचे दोन्ही डोळे खेचून बाहेर काढले गेले होते. त्यामुळे 2 मोठे खड्डे पडले होते आणि त्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. त्याची जीभ बाहेर आलेली होती आणि दाताच्या मध्यभागी दाबली गेली होती. पायाची बोटे खेचून बाहेर ओढून काढण्यात आली होती. नाक कान तर जागेवरच नव्हते. खूप भयानक दृश्य त्यांच्यासमोर उभे टाकले होते. ते भयावह दृश्य पाहून रोहनच्या डोक्याला झिंझिण्या आल्या. क्षितिजची कंडिशन सुद्धा काही वेगळी नव्हती. क्षितिजने आत्तापर्यंत खूप केसेस हँडल केल्या होत्या, पण इतका भयानक अनुभव आणि तोही इतक्या कमी वेळात तो पहिल्यांदाच अनुभवत होता. ह्या शक्तीपुढे आपला काही निभाव लागणार नाही हे त्याला कळून चुकलं होतं. पण जे काही घडते त्याला प्रतिकार करणे सुद्धा गरजेचे होते. वेळेचं गांभीर्य ओळखून आणि आता आपला जीव वाचवणे जास्त महत्त्वाचे आहे असा विचार करून क्षितिजने आपली उपकरणे बंद करून रोहनला पकडून उठवले आणि तडक जिन्याकडे वळला. गडबडीमुळे दोघांचाही टॉर्च अजिंक्यचं प्रेत असलेल्या खोलीतच राहिले होते. त्यामुळे आता काळोखात त्यांना जिना उतरून खाली यावं लागणार होतं. रोहन पुढे आणि क्षितिज मागे अशा क्रमाने ते उतरत होते. जिना वळणाचा असल्यामुळे एक वळण त्यांनी पूर्ण केलं होतं. दुसऱ्या वळणावरून खाली उतरणार तोच त्यांना तिथे जिन्याच्या कोपऱ्यात एक वृद्ध व्यक्ती अंग चोरून बसलेला दिसला. त्यांच्या पावलांचा आवाज आल्यामुळे त्या वृद्धाने मागे वळून पाहिलं आणि दोघांच्याही अंगावर सरकन काटा आला. कारण ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून त्या वाड्याचा केअरटेकर रवी होता. त्याचे आतमध्ये गेलेले डोळे, बाहेर आलेली जीभ आणि त्यातून टपकत असणारे लाळ पाहून रोहन आणि क्षितिज ठोकळ्यासारखे जागेवरच खिळून गेले होते. त्या काळोखात रवीचं ते रूप धडकी भरवत होतं. भल्या थंडीत सुद्धा घामाच्या धारा त्यांच्या अंगातून वाहत होत्या. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी द्विधा मनस्थिती त्यांची झाली होती. मागे फिरावं तरी मृत्यू आणि पुढे गेलं तरी मृत्यूच. या मृत्यूच्या सापळ्यातून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करावा लागणार होता. पण अजिंक्यचा अंगावर काटा आणणारा मृत्यूचा तांडव अजूनही त्यांच्या डोळ्यासमोर होता. रवी त्यांच्याकडे पाहत एकसारखा गुरगुरत होता. त्याचं ते गुरगुरणं रोहन आणि क्षितिजच्या काळजाला खड्डा पाडणार होतं. त्यांचे पाय जागीच कोणीतरी जखडून ठेवल्यासारखे झाले होते. आजपर्यंत असंख्य वाईट शक्तींशी लढणारा क्षितिज सुद्धा ह्यावेळी थरथर कापत होता. दोघांचेही डोकं सुन्न झाले होते. रवी सापासारखा सरपटत त्यांच्याकडे चाल करून येत होता. दोघेही हळूहळू एक एक पाऊल मागे येत होते. असे करत असतानाच ते पुन्हा वरच्या मजल्यावर येऊन पोहोचले.
संपूर्ण मजल्यावर अजिंक्यचा रक्ताचा सडा पडलेला होता. सांगाडा अजिंक्यच्या शरीराचे लचके तोडत असताना झालेल्या जखमांतून रक्त वाहत होते. दोघांनीही पायात बूट घातलेले असल्यामुळे त्यांना रक्ताचं अस्तित्व जाणवलं नाही, पण चिकटपणा मात्र त्यांना जाणवत होता. हातात टॉर्च नसल्यामुळे त्या काळोखात त्यांना खाली पसरलेलं रक्त आहे हे समजून येत नव्हतं. ते हळूहळू मागे येत होते. तोच रवीने गुरगुरत त्यांच्या दिशेला झेप घेतली. दोघेही गडबडले, पण स्वतःला सावरत क्षितिज जागेवरच खाली वाकला. खाली वाकत असताना त्याने रोहनच्या बचावासाठी क्षितिजने त्याचा हात ओढला, पण रोहन मात्र जागेवरच खिळून गेला होता. क्षितिज खाली वाकल्यामुळे त्याचा बचाव झाला होता, पण रोहन मात्र त्याच्या तावडीतून सुटू शकला नाही आणि रवीच्या झेपेसोबतच लांब फेकला गेला. आणि क्षितिजच्या पाठीमागे सुरू झाला त्या भयानक शक्तींचा किळसवाना प्रकार. क्षितिज रवीच्या दिशेने पळाला, पण रोहन बरोबर चालू असलेला अमानवीय प्रकार त्याला सहन होत नव्हता. तो 2 पावले पुढे झाला आणि कोणीतरी कानात गुरगुरण्याचा आवाज त्याला ऐकू आला. त्याने दचकत त्या बाजूला पाहिलं व तो तिथेच बेशुद्ध होऊन खाली कोसळला. तिथे तोच भयानक अतृप्त सांगाडा त्याच्या नाकारतेवर हसत होता. इकडे रोहनच्या तोंडातून फक्त किंकाळ्यांचे सूर निघत होते. रक्ताच्या पिचकाऱ्या रोहनच्या शरीरातून उडत होत्या. इतका वेळ प्रतिकार करणारे शरीर आता शांतपणे पडून होते. शरीराची हालचाल पूर्णपणे बंद झाली होती, पण रक्तस्राव मात्र सुरूच होता. रोहनचं पूर्ण शरीर त्या रविरूपी सैतानाने आपल्या सुळ्यांनी खेचून काढलेले होते. शरीरावर ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या. सुळ्यांबरोबर शरीरातून मांसांचे तुकडेही बाहेर येत होते. त्याचे डोळे पूर्णपणे खेचून बाहेर काढले गेले होते आणि तिथेच बाजूला फेकून दिले होते. कान नाक तर अलगद खेचून बाहेर काढण्यात आले होते. त्याच्या मानेचा करकचून चावा घेतला गेला होता. त्यामुळे त्या भागातूनही काही हाडे डोके वर काढत होती. त्याचे अर्ध्यापेक्षा अधिक दात खेचून बाहेर काढले होते. त्याचा जबडा पूर्णपणे भीषण अवस्थेत होता. अत्यंत घृणास्पद ते दृश्य होतं. इतकं की जर क्षितिज शुद्ध असता तर ते दृश्य पाहून पुन्हा बेशुद्ध पडला असता. काही काळ तसाच शांततेत गेला. क्षितिजला अचानक शुद्ध आली. तो उठून बसला. त्याने आजूबाजूला पाहिले आणि त्याला धक्काच बसला, कारण तो त्याच्याच खोलीत होता. त्याला रात्रीचा प्रसंग आठवला. त्यामुळे घामाची धार त्याच्या कपाळातून वाहू लागली. त्याने हाताने आपला घाम पुसला व तो खोलीतून बाहेर आला. खोलीतून बाहेर येऊन तो आधी अजिंक्यच्या खोलीच्या दिशेने वळला. दरवाजा उघडून तो आत आला. त्याला अजिंक्य कुठेच दिसला नाही. तसाच तो खोलीतून बाहेर आला आणि रोहनच्या खोलीचा दरवाजा उघडत त्याच्या खोलीत शिरला, पण रोहनही त्याच्या दृष्टीस पडला नाही. याचा अर्थ एकच, काल रात्री ते झाले ते खरे होते. रोहन आणि अजिंक्यला मी नाही वाचवू शकलो. क्षितिज मनातल्या मनात स्वतःलाच टोचणी देत होता. तोच त्याला मागून वाड्याच्या दरवाजाचा उघडण्याचा आवाज आला. त्याने त्या दिशेला पाहिले. रवी दरवाजातून आत येत होता. त्याला बघताच भीतीची शीतलहर क्षितिजच्या सर्वांगातून गेली. साहेब, तुम्ही लवकर उठलात आणि तुम्ही एकटेच? बाकीचे साहेब लोक अजून झोपलेत वाटतं. रवी शांतपणे उत्तरला. वेगळ्याच प्रकारचं धडकी भरवणारं हास्य आज त्याच्या चेहऱ्यावर उमटलं होतं, जे क्षितिजच्या नजरेतून सुटू शकलेलं नव्हतं. ते दोघे सकाळीच बाहेर गेलेत काहीतरी आणायला. क्षितिज बोलायचं म्हणून बोलून गेला. रवी आत किचनमध्ये निघून गेला, पण जाता जाता पुन्हा एकदा क्षितिजकडे बघून धडकी भरवणारं हास्य करून गेला. क्षितिजला हे प्रकरण जितकं सोपं वाटत होतं तितकं ते सोपं नव्हतं. एकाच दिवशी ते सुद्धा त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या 2 मित्रांचे जीव घेतले गेले होते आणि तो काहीही करू शकला नव्हता. या गोष्टीचं त्याला खूप वाईट वाटत होतं. मनात त्याची तळमळ सुरूच होती. त्याला एकसारखे रात्रीचे प्रसंग आठवत होते. एकदा वर जाऊन पाहून येऊ का, क्षितिजच्या डोक्यात विचार आला. पण हा रवी जोपर्यंत वाड्याच्या बाहेर जात नाही तोपर्यंत वर जाणे धोक्याचे आहे हे त्याला चांगलेच समजले होते. रवी रात्रीचाच सैतान होत असणार आणि सकाळी तो नॉर्मल होत असणार असा अंदाज त्याने बांधला. त्यामुळे तो आता रवीला वाड्याच्या बाहेर कोणत्या कारणासाठी पाठवावे ह्याचाच विचार करू लागला. क्षितिजला काहीतरी आठवलं. तो तसाच किचनकडे निघाला. तोच रवी त्याच्या पुढ्यात येऊन उभा राहिला. क्षितिज थोडा दचकलाच आणि एक पाऊल मागे हटला. बोला साहेब, काही काम होतं का? रवी
आपल्या गोड आवाजात म्हणाला, मी तुमच्याकडेच येत होतो आणि तेवढ्यात तुम्हीच बाहेर आलात. क्षितिज आवंडा गिळत म्हणाला, माहीत आहे साहेब, तुम्ही पुढं बोला. रवी पुन्हा गोड आवाजात म्हणाला, मला आजचं वर्तमानपत्र मिळेल का गावात? आज एक लेख येणार होता म्हणून. क्षितिज म्हणाला, मिळेल की, आत्ताच घेऊन येतो. असं म्हणत रवी वाड्याच्या बाहेर निघून गेला. त्याचं वाड्याच्या बाहेर जाण्याची क्रिया एका यंत्रासारखी होती. संधीचा फायदा घेत क्षितिज तडक वरच्या मजल्यावर जाण्यासाठी निघाला. जिन्यांवरून अत्यंत सावधरित्या एक एक पाऊल टाकत तो वरच्या मजल्यावर येऊन पोहोचला. बाहेर उजाडलेलं होतं, तरी वरचा मजला मात्र काळोखातच होता. त्यामुळे मोबाईलचा फ्लॅश चालू करून त्या प्रकाशात क्षितिज हळूहळू पुढे सरसावू लागला. त्याने आधी अजिंक्यचा मृत्यू झालेल्या खोलीचा दरवाजा उघडला आणि तो आश्चर्यचकित झाला. समोर काहीच नव्हतं, ना अजिंक्यचं प्रेत आणि नाही रक्ताचा सडा. कोणीतरी खूप घासून फरशी साफ केल्यासारखं वाटत होतं. रक्ताचा एक थेंब सुद्धा जमिनीवर नव्हता. तो तसाच मागे वळला आणि रोहनचा मृत्यू झालेल्या ठिकाणी आला आणि पुन्हा आश्चर्यचकित झाला. इथेही तीच कंडिशन, ना रोहनचं प्रेत आणि नाही रक्ताचा सडा. तो पूर्णपणे चक्रावून गेला होता. जे काही घडत होतं ते त्याच्या डोक्याच्या बाहेरचं होतं, पण काहीही करून याचा छडा लावणे गरजेचं होतं. म्हणून तो काही मिळतंय का ते शोधत होता. सकाळी अमानवी शक्तींची ताकद क्षुल्लक प्रमाणात आणि रात्री त्यांची ताकद दुप्पट चौपट असते. त्यामुळे जे काही करायचं ते सकाळीच करायचं हे क्षितिजने मनाशी ठरवलं आणि तो खाली येण्यासाठी मागे वळला. तोच समोर रवीला बघून क्षितिज दचकला आणि रवीला त्याच्यासमोर उभे बघून थोडा घाबरला सुद्धा. रवीचा यंत्ररूपी निस्तेज चेहरा क्षितिजला पाहवत नव्हता. त्याला अंगावर थंड झुळूक जाणवली. साहेब, तुम्ही इथे काय करताय? ही जागा तुमच्यासाठी योग्य नाही. हे घ्या तुमचं वर्तमानपत्र. रवी आता घोगऱ्या आवाजात म्हणाला. रवीचं घोगऱ्या आवाजातलं बोलणे क्षितिजला सहन होत नव्हतं. रवी त्याच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होता. त्याचं ते पाहणं क्षितिजच्या काळजात घाव घातल्याप्रमाणे आघात करत होतं. साहेब, इकडं काय करताय? रवी पुन्हा त्याच घोगऱ्या आवाजात म्हणाला आणि त्याने पुन्हा ते वर्तमानपत्र क्षितिज समोर धरलं. नाही, काही नाही. मोबाईलला रेंज मिळत नव्हती म्हणून इथे मिळते का ते पाहायला वर आलो. क्षितिज अडखळत काही बोलायचं म्हणून बोलून गेला आणि रवीने त्याच्या पोळ्यात धरलेलं वर्तमानपत्र त्याने घेतलं. आता आपल्याला काहीच शोधाशोध करता येणार नाही आणि रवी समोर उभा टाकल्यामुळे क्षितिज निमूटपणे तिथून खाली जाण्यासाठी जिन्याच्या दिशेने निघाला. एक पायरी उतरल्यानंतर त्याने सहज मागे येऊन पाहिलं आणि तो जागेवरच थंड पडला, कारण रवी मागे नव्हताच. क्षितिज पुन्हा जिन्यावर चढून वर आला आणि रवी कुठे गेला हे शोधू लागला. तोच त्याला मागे कोणीतरी असल्याची चाहू लागली. त्याने मागे वळून पाहिलं तर खऱ्या रूपातील रवी जमिनीवर आडवा झाला होता. त्याचं ते भयानक रूप क्षितिजने आत्ता पाहिलेलं होतं. त्याच्या दोन्ही पायातून काळ्या रंगाचं द्रव्य वाहत होतं, ज्यातून नाकातली केस जळतील इतका उग्र दर्प येत होता. त्याचे सफेद डोळे, कान आणि नाकाच्या जागी फक्त खड्डे आणि त्यातून तेच काळ्या रंगाचं द्रव्य भळाभळा वाहत होतं. तोंडातून काळ्या रंगाचे 2 सुळे हनवटीपर्यंत खाली आले होते. तसेच तो जमिनीवर सापासारखा सरपटत होता. हे ऐकून त्याचं वर्णन होतं, जे पाहून क्षितिज किंचाळायचाच बाकी राहिला होता. सैतान रूपी रवी त्याच्याच दिशेने चाल करत येत होता. क्षितिज एक एक पाऊल मागे सरकत होता, पण मागे भिंत असल्यामुळे क्षितिज तेथेच थांबला गेला. त्याच संधीचा फायदा घेत रवीने त्याच्यावर झडप घातली. सगळे संपले. ह्या आविर्भावातच क्षितिजने डोळे बंद केले आणि जोरात किंचाळला. काही काळ तसाच स्मशान शांततेत गेला. क्षितिजने डोळे उघडले. तो वरच्या मजल्यावरच होता. त्याने आपल्या हातापायांवर नजर फिरवली, पण त्याला काहीच इजा झालेली नव्हती आणि तो जिवंत होता. ह्या गोष्टीचा त्याला आनंद झाला होता. त्याने आजूबाजूला नजर फिरवली. रवी कुठेच दिसत नव्हता. क्षितिज धावतच जिन्यावरून खाली आला. त्याच्या हातात रवीने दिलेलं वर्तमानपत्र तसेच होतं. त्याने ते हॉलमधल्या एका बाकड्यावर ठेवून दिलं. खाली आल्यावर त्याने आपल्या रूममध्ये जाऊन बाटलीतून पाणी पिऊन घेतलं. त्याला थोडे बरे वाटले. इकडे सैतानरूपी रवी मात्र धुसफुसत होता, कारण क्षितिजवर झडप घालून सुद्धा त्याला संपवता आलं नव्हतं.
त्याने क्षितिजवर झडप तर घेतलीच होती, पण तो त्याचं बरं वाईट करू शकला नव्हता. एका गोष्टीमुळे त्याची शक्ती, त्याची ताकद क्षितिजवर काम करत नव्हती, त्याला हानी पोहोचवत नव्हती. आत्तापर्यंत त्याने आणि अतृप्त सांगाड्याने विक्रांत, रोहन आणि अजिंक्यचा काटा काढलेलाच होता, पण क्षितिज मात्र त्यांच्या तावडीत येणार नव्हता. याचं कारण एकच होतं. क्षितिजच्या गळ्यात हजारो लाखो करोडोच्या भूताखेतांना आपल्या पायाशी ठेवणाऱ्या महादेव शंकराचे वरदान असलेलं रुद्राक्ष होतं. त्या रुद्राक्षाचं कवच त्याच्या शरीराभोवती होतं, म्हणून सुरुवातीपासूनच वाड्यातील वाईट शक्ती फक्त त्याला घाबरू शकली होती, पण त्याचा काटा काढू शकलेली नव्हती. आणि आता ह्याच गोष्टीचा फायदा त्याला उचलावा लागणार होता. पाणी पिऊन झाल्यानंतर क्षितिज खोलीतील बेडवर आडवा झाला. वाड्यात आल्यापासून एकामागून एक होत असलेले आघात आणि रोहन आणि अजिंक्यचा मृत्यू त्याला वारंवार आठवत होता. त्यातच त्याचा डोळा लागला. मोबाईलची रिंगटोन वाजली आणि त्याला जाग आली. त्याने स्क्रीनवर पाहिले तर त्याच्या मित्राचा म्हणजेच रुद्रचा कॉल होता. त्याने कॉल उचलून त्याला वाड्यात काय चालू आहे याची कल्पना दिली. जमल्यास तडक वाड्यावर येण्याची विनंती केली. रुद्र क्षितिजचा कॉलेजचा मित्र, त्याच्याच वयाचा, दोघांचंही क्षेत्र एकच, पॅरानॉर्मल एक्सपर्ट. पण रुद्रकडे क्षितिजच्या वरचढ ठरणारी अजून एक विद्या होती, जी त्याच्या आजोबा पंजोबापासून चालत आली होती, जी त्याच्या वडिलांनी त्याला शिकवलेली होती. आजपर्यंत त्याच्या पूर्वजांनी असंख्य अघोरी शक्तींना नियंत्रणात आणलेलं होतं. तसेच स्वतः रुद्रने सुद्धा काही आवाक्यात असलेल्या शक्तींना मुक्त केलं होतं. तर ज्यांना मुक्त करणं शक्य नव्हतं त्यांना कायमचे बांधून ठेवलं होतं. सध्या त्याच्या परिवारात त्याचे वडील आणि तो दोघेच त्या विद्येचा उपयोग करत होते. क्षितिजशी बोलणे झाल्यानंतर घटनेचं गांभीर्य ओळखून रुद्र घुटमळे गावी जाण्याची तयारी करू लागला. त्याचे वडील काही कामानिमित्त बाहेरगावी गेले असल्यामुळे त्याला एकटेच जाणे भाग होते. त्याने आपल्या सर्व सामानाची बांधाबांध केली. पुन्हा एकदा सर्व सामान घेतल्याची खातरजमा करून घेतली. 108 रुद्राक्ष असलेली माळ त्याने आपल्या गळ्यात चढवली व घरातून बाहेर पडला. रुद्र आपल्या कारनेच निघाला होता. त्याच्या घरापासून वाडा जास्त लांब नव्हता. क्षितिजने प्रॉपर पत्ता दिला असल्यामुळे त्याला गावी पोहोचणे सोपे होणार होते. इकडे क्षितिज आपल्या खोलीतून बाहेर आला. अजून सुद्धा मगाशी झालेल्या घटना त्याच्या डोळ्यासमोरून जात होत्या. आता एकदा रुद्र आला की हे सगळे संपून जाईल याची त्याला खात्री होती. चालत चालत तो हॉलमध्ये आला आणि आजूबाजूला नजर फिरवत एका सोफ्यावर बसला. खाली तो सुरक्षित होता, त्यामुळे त्याला ती एक भीती नव्हती. तेवढ्यात त्याचं लक्ष सोफ्याच्या बाजूला असलेल्या बाकड्यावर गेलं, ज्यावर त्याने वर्तमानपत्र ठेवलेलं होतं. त्याने ते हात लांब करून घेतलं. त्याने दुमडून ठेवलेलं वर्तमानपत्र उघडले. थोड्याफार बातम्या त्याने वाचल्या सुद्धा, पण 2 गोष्टी त्याला खटकत होत्या. त्यातील एक, त्या वर्तमानपत्रावर नाव नव्हते, आणि दुसरी म्हणजे त्या वर्तमानपत्राची लेखन पद्धती. कारण अशी लेखन पद्धती त्याने याआधी कधीच पाहिलेली नव्हती. वर्तमानपत्रावर ठिकठिकाणी शाई फुटण्याच्या खुणा होत्या. तसेच काही बातम्यांवर शाई लागलेली दिसत होती. त्याने काही पान पुढे मागे करून पाहिले. तोच त्याचं लक्ष पान क्रमांक 4 वर गेलं आणि तो सुन्न झाला. 4थ्या पानावर कोपऱ्यात त्या वर्तमानपत्राची तारीख दिसत होती. बारीक आकडे असल्यामुळे त्याने ते वर्तमानपत्र थोडं जवळ पकडलं. आता त्याला ती तारीख व्यवस्थित दिसत होती. 2 मार्च 1990. तारीख पाहून क्षितिजचे हातपाय थरथरू लागले आणि त्याने ते वर्तमानपत्र दूर फेकून दिले. वर्तमानपत्र जमिनीवर पडताच पेट घेतला आणि काही क्षणातच त्याची राख झाली. हे सगळे क्षितिजला अनपेक्षित होतं. म्हणजे या वाड्यात जे काही घडलंय ते 1990 मध्ये घडलंय. क्षितिज स्वतःशी पुटपुटलं. रुद्र थोड्याच वेळात वाड्यावर पोहोचणार होता. त्याने नुकताच घुटमळे गावाचे अंतर दर्शवणारा बोर्ड क्रॉस केला होता. रस्त्याच्या बाजूला गाडी थांबवत त्याने क्षितिजला कॉल केला, पण रेंज प्रॉब्लेम असल्यामुळे कॉल लागत नव्हता. म्हणून त्याने क्षितिजला मेसेज केला आणि पुन्हा कार चालू करून तो मार्गस्थ झाला. थोडं पुढे गेल्यावर रेंज मिळाल्यामुळे क्षितिजने मेसेज पाहून त्याला वाड्याची लोकेशन पाठवून दिली. मेसेजची टोन वाजल्यामुळे रुद्रने कारचा वेग मंदावत उजव्या हाताने स्टेअरिंग सांभाळत डाव्या हाताने बाजूच्या सीटवरचा मोबाईल उचलला. मेसेज पाहून आपली लोकेशन चालू केली व मॅपच्या सहाय्याने आपली कार चालवू लागला. थोड्याच वेळात वाड्याच्या गेटच्या बाहेर कारचा आवाज आला. रुद्रने तो आला असल्याची वर्दी क्षितिजला वाड्याच्या बाहेरूनच दिली
कारचा आवाज येताच क्षितिज लगबगीने वाड्याच्या बाहेर जाण्यासाठी वळला. प्रवेशद्वारातून बाहेर येऊन तो पुढे आपलं पाऊल टाकणार तोच त्याच्या पायाला विजेचा झटका बसला आणि तो मागे सरला. वाड्यातील शक्ती त्याला वाड्याच्या बाहेर पडू देत नव्हती. ही गोष्ट गाडीतून खाली उतरलेल्या रुद्रने अचूक टिपली. त्याने क्षितिजला वाड्याच्या आत जाण्याची खूण केली. आपले सर्व सामान गाडीतून उतरवून रुद्र वाड्याच्या दिशेने निघाला. जसा तो वाड्याच्या दिशेने पावलं टाकत होता तसतसे आजूबाजूचं वातावरण ढगाळ होऊ लागलं होतं. सोसाट्याचा वारा सुरू झाला होता, पण तरी न डगमगता रुद्र वाड्याच्या दिशेने जातच राहिला. रुद्र वाड्याच्या उंबरठ्यावरून आपला पाय वाड्यात ठेवणार तोच त्याला क्षितिजसारखा जोराचा झटका बसला, ज्याने त्याचे डोके पूर्णपणे सुन्न झाले. त्याने लगेचच आपला पाय मागे घेतला आणि चपळाईने खिशात ठेवलेली पुडी काढून त्यातील भंडारा वाड्याच्या आतमध्ये उधळला व वाड्यात प्रवेश केला. इतका वेळ सुरू असणारा सामना रुद्रने जिंकला होता.